की मावशी आज काहीतरी नवीन कपडे घालून आजच काहीतरी. मला माहित झाल्यानंतर मी HR टीमला भेटलो सुद्धा, म्हणलं असं असं आहे, तुम्हाला काही माहितच नाही का? आता माझ्या टीमचा माणूस त्यामुळे मला पुढाकार घेणं गरजेचं होतं. पण ते म्हणले नाही, आमच्या कॅलेंडरनुसार त्यांचं उद्याची डेट आहे नाही का. मग त्याच्यामुळे मला शांत बसावं लागलं. त्यानंतर असं माहित झालं की उद्या दोघांचं वर्ष कंप्लीट झालेलं आहे. कंपनीतलं म्हणजे सर्वात महत्वाचं एक डेजिग्नेशन किंवा एक डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, ते हँडल करतायत. 1 वर्ष झालं, आज त्यांना वर्ष कंप्लीट होत आहे कंपनीमध्ये येऊन. विद्या मॅडम, सगळ्यांना माहिती आहे नेचर कसं आहे, काय आहे. कंपनीसाठी धडपड करत असतात नेहमीच. अशीच धडपड ते इथून पुढे करत राहावं कंपनीसाठी, हीच अपेक्षा बाळगतो. कविता मावशी असतील, रेग्युलर बेसिसवरती रोज डेली सकाळी संध्याकाळी पाणी पुरवठा, चहा पुरवठा आपल्याला करत असतात, बरोबर. हाऊसकीपिंग डिपार्टमेंट सोडून विकास सरांचं जे काही स्टोअर अँड डिस्पॅच डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये पण भरपूर ठिकाणी सक्रिय असतात. तर हे काम सोपं नाही आहे. म्हणजे स्टोअर अँड डिस्पॅच टीममध्ये मला असं वाटतं की त्यांना पण बऱ्यापैकी सगळं नॉलेज असेल. आपले फायनान्स डिपार्टमेंटचे अध्यक्ष सौभाग्यवती विद्या बोरा चोपडा मॅम, त्यांचं आज 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. आणि हाऊसकीपिंगच्या कविता मावशी, त्यांचं पण आपल्या साई इंडस्ट्रीजमध्ये 1 वर्ष कंप्लीट झालं. ते त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहे. मॅडमनी म्हणजे नाही का मला ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड केलंय. जसं याचं झालं आपलं म्हणजे PIचं ट्रेनिंग असं, समोरच्या सोबत बोलण्याचं ट्रेनिंग असं, त्या साईड बाय साईड मला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात. त्याबद्दल त्यांचे मी म्हणजे आभार मानते. आणि त्या खूप सपोर्टिव्ह आहे, सगळ्याला सपोर्ट करतात. आणि मावशी सांगायचं झालं तर म्हणजे ज्या दिवशी मी फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूला आले होते त्या दिवशीपासून मी त्या प्रत्येकाची केअर करताना दिसतात. तर त्या म्हणजे नाही का सगळ्याची केअर करतात, सगळ्याला जे पाहिजे ते ऑन टाइम प्रोव्हाइड करतात. महिना अजून झाला नाही, पण त्यांच्याकडे मी फक्त 2 लेक्चर घेतले, आज एक आणि मागच्या आठवड्यामध्ये एक. तर त्यांचा स्वभाव म्हणजे वरून कसा आता नारळासारखा आहे, वरून टणक आतून मऊ म्हणू शकतो नाही का. त्यांचं सांगायचं गेलं दोघांचं तर म्हणजे मन मिळावं, म्हणजे काम भरपूर सगळं मिळून टीम मिळून काम करतात, हसून खेळून काम करतात. आणि त्यांना इथून पुढे पण असंच काम करीत राहावं ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. ओके, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सो मॉर्निंगपासून सगळ्यांनी विशेष ट्रान्सफर केलेत मॅडमकडे, जसं मॅडम ट्रान्सफर करतात अमाऊंट सगळ्यांकडे. सो विद्या मॅडम आणि आपल्या हाऊसकीपिंग डिपार्टमेंटच्या कविता मॅडम, तर यांची जी काही वर्क ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे जे काही त्यांचं वर्किंगचा एक पिरियड आहे त्याची 1 वर्षपूर्ती आज कंप्लीट झाली. जो काय त्यांचा प्रवास होता साय इंडस्ट्रीचा, म्हणजे एकदम जुन्या प्लांटपासून नवीन प्लांटपर्यंत त्या वर्किंगमध्ये होत्या. सो जे काही अप्स अँड डाऊन्स वर्किंगमध्ये झाले एकदम त्यांनी जवळनं अनुभवले. मेजरली सांगायचं झालं तर सगळ्यात मेजर फॅक्टर कुठला असतो कुठल्याही कंपनीमध्ये, तो असतो फायनान्स डिपार्टमेंट. तर त्या पोझिशनला वर्किंग करताना त्यांनी चांगल्या प्रकारे वर्किंग केले, ज्यामुळे आपण हा आजचा दिवस चांगल्या प्रकारे पाहत आहोत.